मी वरदला आणि तुमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज आम्ही बोरिवलीतले गणपती बघणार आहोत। मी आहे, माझ्या मित्र आणि माझी मैत्रिणींची मम्मी आहे, आम्ही लोक आहोत, बरेच लोक आहोत। तर आम्ही बघून बघूया, जो भेटले त्याला पण आम्ही दाखवीन। आणि बोरिवलीतले सगळे गणपती नाही, जेवढे आम्हाला लोकांना होतील तेवढे मी तुम्हाला सगळे दाखवायचा प्रयत्न करीन। आता बघूया आपण पुढे। सगळे माझे मित्र मैत्रिणी सगळे भेटलेले आहेत। तर आता आम्ही जातोय गणपती बघायला पुढे। आता आपण पुढे बघूया, मला दाखवतो। सगळे पाठीमागे उभे आहेत। तर आता आम्ही बोरिवली स्टेशनला जाणार आहोत। बोरिवली स्टेशनचे आजूबाजूचे गणपती बघू, जेवढे होतील तेवढे मी कव्हर करेन, पूर्ण तर करू नाही शकत। आणि कधी आला तर खेतवाडीचा पण ब्लॉग येईल चॅनलवरती, मी टाकायचा प्रयत्न करीन, मी टाकीन। सगळे पाठी आहेत तुम्हाला बघा, चालेल। चला पुढे आपण बघूया। बोलू पण शकतो आमच्या एरियाचा, आमच्या स्कूलचा आता आम्ही उपनगरचा राजा बघण्यासाठी आलेलो आहोत। आता एवढं तुम्हाला दाखवतो, इथे मंडप बांधलेलं आहे उपनगर राजाचं। म्हणजे उपनगर राजा तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे मंडप आहे उपनगरच्या राजाचं। एक मिनटं। आणि उपनगरच्या राजाचा मंडप आहे, तुम्हाला हे मंडप आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण लाईटिंग डेकोरेशन चांगलं केलेलं आहे। आणि आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि बघूया, व्हिजिट करूया आपण आतमध्ये। आणि इकडे मागाठाण्याचा देखील राजा आहे, आपण आतमध्ये जाऊन गणपतींच्या डोळ्यांचे पण लुक बघूया। मूर्ती आता आपण जाऊया आतमध्ये बघूया, तुम्हाला व्हिजिटिंग करून दाखवतो। ही मूर्ती आहे मागाठाण्याचा राजा, आपण आतमध्ये जाऊया। डिजिटल ऑडिओ प्ले। माझा मित्र आहे, सगळे लोक आले आहेत। आता आम्ही तिकडेच भेटले, तुम्हाला मी दाखवलं तिकडे। आणि आता आपण ते आहे, आता आपण पुढच्या मूर्त्या बघूया। श्री नवयुग मित्रमंडळ, काटा रोड क्रमांक 5, इथे आता आम्ही आलेलो आहोत। मूर्ती आपण बघूया आतमध्ये जाऊन। आता मी इकडे उपनगरचा लिटिल स्टार बघून आलो। आता इकडे कुठे बघूया, आम्ही काटा रोडला आलेलो आहोत। मूर्ती बघूया आपण। आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत। आता आपण पुढे बघूया, आतमध्ये एंट्री करणार आहोत आम्ही। आता ही पण मूर्ती गेल्या वर्षी 1 नंबर मूर्ती, तेव्हा प्रतिम मूर्ती ती, करून बघूया ही मूर्ती। आता आपण मूर्ती 1 नंबर आहे, मला मी पुढे जाऊन दाखवतो मूर्ती चरणापाशी। मूर्ती मस्तच आहे, डेकोरेशन पण प्रॉपर केलेलं आहे, वरती झुमर सगळं लावलेलं आहे। नवयुग मित्रमंडळ, काटा रोड क्रमांक 5। पायाचं दर्शन करते, तुम्ही बघू शकता मूर्ती। पाठवून घे, बरोबर आहे। 1 नंबर मूर्ती आहे, तुम्ही बघा। ते छोटी मूर्ती देखील आहे, ही छोटी मूर्ती आहे, 1 नंबर मूर्ती दोन्ही पण। तुम्ही येऊन इथे बघून जावा, एक नंबरच मूर्ती आहे। डेकोरेशन देखील मस्त केलेलं आहे, बघा। आता इथे हे लोक सगळे फालुदा घेतात, फालुदा आईस्क्रीम, फालुदा आणि आईस्क्रीम। पाहिजे तुला फालुदा, केसर फालुदा, चॉकलेट
आता आम्ही लोकांनी आईस्क्रीम घेतली आहे. आता आम्ही काटा रोड नंबर 4ला जातो. बघूया पुढे जाऊन आतमध्ये. आता आम्ही काटा रोड नंबर 4ला आलेलो आहोत. इथे मूर्ती, आता आतमध्ये आपण मूर्ती बघूया. मस्त मूर्ती आहे. बघूया आतमध्ये जाऊन मूर्ती. तिथे पॉईंट बघितलेलं आहे लोकांनी. पॉईंट टाकायचं आणि मूर्ती डेकोरेशन अप्रतिम केलेलं डेकोरेशन. ही मूर्ती गेल्या वर्षी देखील अशीच होती. या वर्षी पण देखील अशीच आहे. हे नंदींच्या तोंडातून जेल येतं. नटातात आरती झालेली आणि मूर्ती होती ते लाईट गुफाची थीम दिलेली आहे. गाई जगदंबा छोटी मोठी मूर्ती दोन्ही पण बघायला गेले तसे सेमच आहेत. काय फरक नाही आहे. मूर्ती एक नंबर आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पुढच्या मूर्त्या बघूया भेटल्या तर. कारण की मला पण नक्कीकडे माहिती नाही की ते कुठे मूर्ती भेटते, काय भेटते. आणि इकडे सोन्याचा मोषक आहे. सोन्याचा म्हणजे ते सोन्याचा प्लेटिंगचा मोषक आहे. आणि इकडे एक नंबर एक पॉईंट बनवला आहे. स्वतः सप्लाय. पुढे बघूया आपण. राजा आहे. मागील गणपती येतो तेव्हा पण काटा रोडचा राजा बसतो. आणि गणेश चतुर्थीच्या वेळेचा काटा रोडचा राजा. तर ही पण मूर्ती छोटीशीच मूर्ती, मस्त मूर्ती. आणि जास्त काही डेकोरेशन केलं नाही आहे. साधंसुद्धा डेकोरेशन केलं. जास्त डेकोरेशन केलं नाही. हे सगळे लोक आहे. तिचं नाव नाही माहिती पण ही मूर्ती एक नंबर मूर्ती मस्त बसलेली. बैठकी पण याची मस्त डेकोरेशन मस्तच केलं आहे. जास्त काय हे नाही केलं डेकोरेशन. आणि छोटी मूर्ती अशी दोन मूर्ती आहेत. मला मूर्तीचं इथे नाव लिहिलं नव्हतं म्हणून याच्यात मला सांगितलं मूर्ती म्हणजे काटा रोडमध्येच मूर्ती आहे. चॉकलेट घेऊ शकतो. आता बोरिवलीचा महाराजा आहे. सॉरी चुकून बोरिवलीचा महाराजा आहे. बोरिवलीचा राजा इथे मूर्ती बसते आतमध्ये. वरती आपण आता बघूया आतमध्ये जाऊन मूर्ती. हे बॅक गेट आहे आणि इथून फ्रंट गेट इथून आतमधून आहे. हे वरती हे बांधलेलं आहे. म्हणजे गणपती इथे वरती बसतो. त्यात आम्ही चाललो आहे ना, ह्याच्यावरती गणपती बसतो. बाहेर निघूया. ते बांधलं इथून वरती जायला रस्ता आहे. पूर्ण एकदम भारत माताची थीम केलेली आहे. इथे सबमरीन, छोटीशी सबमरीन आहे. सबमरीन टाईप. हां हे बघा तुम्ही बघू शकता. सबमरीन आहे. थोडंसंच नसतं, थोडं मोठा ठेवलं असतं तर बरं झालं असतं. चालायला जमत नाही एक त्याच्या. छोटीशी ते सबमरीन आहे. हेलिकॉप्टर आहे. सॉरी हेलिकॉप्टर आहे. सबमरीन आहे. आणि इथे सगळे हे लोक आहेत टाकीमध्ये. इथे मोठी शिप हे दिलेली बोट दिलेली आहे बघा. R11 भारतमध्ये देखील आहे. आता फायटर जेट आहे छोटासा. आतमध्ये एंट्री आहे. चप्पल काढायला इथे दिली नाही. आतमध्ये डायरेक्ट एंट्री बिना चप्पल काढता. आणि मूर्ती अप्रतिम मूर्ती इथं. चिंतामणीचं आता छोटी आहे. एक मिनिट तुम्ही इथे चप्पल काढायला इथे हा बाजूला. अप्रतिम मूर्ती इथे बघा. आम्ही गेल्या वर्षी आलेलो. मोठी मूर्ती बोरिवलीचा राजा. तिथे देखील शाळेत टाकी.
इधर ही बाबू इधर ही खड़े रहो इधर खड़े हो। साई स्टार टेबल गणपती इकडे ठाकूर विलेजला आहे. आता आम्ही त्या आतमध्ये खरं तिकडे 50 रुपीज पर पर्सन पास आहे. आम्हाला पास भेटला आणि आम्हाला आतमध्ये एंट्री केली. त्यामुळे आता खरं तिकडे घड्याळ तुम्हाला बघून चरित्र पण दाखवू. आणि ते फाउंटन आहे मंदिर सारखं बनवलेलं आहे. आता आतमध्ये तुम्हाला दाखवू. आता आतमध्ये आम्ही चाललो आहोत. तिकडे चलचित्र आहे, बसायला जागा वेगळा पुढे आतमध्ये. पुढे जाऊया. लावले इथे. गेट बंद करो गेट. साई स्टार केबल गणेशोत्सव मंडल आपका हार्दिक स्वागत करता है. माननीय श्री सदानंद कदम जी का एक अनोखा प्रयास. आसमान छूने वाले देवदार के वृक्ष, अखरोट सेब जैसे फलों से लदे बगीचे, गुलाब केसर और कई रंग बिरंगे फूल, दूर दूर तक फैले सफेद बर्फीले पर्वत, कश्मीर. लोग बेफिक्र होकर कश्मीर में भीड़ लगाने लगे तो सुरक्षा को लेकर थोड़ा ढीलापन आ गया. 22 अप्रैल 2025 पहलगाम. चारों ओर से घिरे देवदार वृक्षों की वादियों में सैकड़ों पर्यटक मजे से घूम रहे थे. उनमें कई ऐसे जोड़े थे जिनकी नई नई शादी हुई थी. बड़ा खुशी का माहौल था. तभी अचानक AK-47 लिए हुए 5 नीच राक्षस देवदार के जंगल से प्रकट हुए. पाकिस्तान के भेजे भाड़े के आतंकवादी थे. ओए, तो हिंदू है या मुसलमान? क्यों भाई, क्या हुआ? क्यों पूछ रहे हो? है, अगर मुसलमान है तो कलमा पढ़ के दिखा. क्या? माफ करना भाई, मैं तो हिंदू हूँ. कर्माओं ने 26 निहत्थे मासूम हिंदू पुरुष पर्यटकों की निर्मम हत्या कर दी, पर स्त्रियों को जानबूझकर जिंदा छोड़ा. उन बेचारी विधवाओं की उजड़ी मांग भारत को दिखाने के लिए. मुझे इसका बदला चाहिए. मेरे भारतीय फौजी भाइयों, इसका बदला चाहिए आपकी इस बदनसीब बहन को, जिसका सिंदूर जबरदस्ती से मिटा डाला उन नराधमों ने. जिनके भरोसे कश्मीरियों को आमदनी होती है, उनका पेट पलता है, उन अन्नदाता पर्यटकों को उनका धर्म पूछकर उनमें से हिंदू पुरुषों को गोली मारकर उनकी हत्या कर दी. उसे क्या लगा भारत कांप उठेगा? हम डर जाएंगे? अरे हट, ये देश वीरों का है. हम भारत की दुर्गाएं हैं,
अधर्मियों की मुंडियां काटकर उन पर तांडव करने वाली रणचंडिकाएं हैं। हमारे जो वीर योद्धा पाकिस्तानी आतंकवादियों से लड़ते हुए वीर गति को प्राप्त हुए, उन शहीदों की वीर पत्नियां हमारी फौज में भर्ती होती हैं और शपथ लेती हैं इस आतंकवाद का विनाश करने की। मीरा रोड के मेजर कौस्तुभ राणे आतंकवादियों से लड़ते हुए शहीद हुए थे। उनकी वीर पत्नी श्रीमती कनिका राणे ने लेफ्टिनेंट के तौर पर हमारी सेना में प्रवेश किया। कर्नल मेघा दवे, लेफ्टिनेंट कर्नल कृतिका पाटिल, ऐसे कई उदाहरण हैं। पूरी दुनिया को याद रखना चाहिए कि हमारे भारत की नारी शक्ति हमारी असीम ताकत है। जिस देश में राजमाता जिजाबाई, चित्तौड़ की महारानी पद्मावती, झांसी की रानी लक्ष्मीबाई जैसी कई महान धुरंधर वीरांगनाओं ने जन्म लिया, पहलगाम के हत्याकांड के बाद हमारी वीर बहनों ने दुर्गावतार धारण किए और आतंकवाद को जड़ से खत्म करने के लिए शुरू किया ऑपरेशन सिंदूर। कर्नल सोफिया कुरैशी और कर्नल व्योमिका सिंह, इन धुरंधर वीरांगनाओं ने उसका नेतृत्व किया। 7 मई 2025 की रात पाकिस्तान के कब्जे वाले कश्मीर में 9 जगहों पर भारत ने कुल 24 हमले किए। पाकिस्तान के अंदर घुसकर वहां छिपकर बैठे 100 से भी ज्यादा आतंकवादियों को मौत के घाट उतार दिया। तिल मिलाए पाकिस्तान ने भारत पर कई सारे ड्रोन्स और चाइनीज मिसाइल्स दागने शुरू कर दिए, पर भारत की सशक्त बहुस्तरीय एंटी ड्रोन प्रणाली और शक्तिशाली विरासती बंदूकों ने वो सारे ड्रोन्स और मिसाइल्स हवा में ही उड़ा दिए और पाकिस्तान की हवा ही निकाली। पाकिस्तान ने जोश में आकर हवाई हमले भी किए तो भारत ने पाकिस्तान के 6 लड़ाकू विमानों को धड़ाधड़ मार दिया और पाकिस्तान बस हताश होकर देखता रहेगा। भारतीय वायुसेना ने 9 और 10 मई 2025 की रात को पाकिस्तान के कुल 11 एयर बेसेस पर हमला करके उन्हें ध्वस्त कर दिया। पाकिस्तानी वायुसेना की लाइफलाइन रहीम यार खान एयर बेस के रनवे पर भारत ने ब्रह्मोस दागकर विशाल गड्ढा बना दिया। संरचनाओं को नुकसान पहुंचाया। 28 जुलाई 2025 सावन के तीसरे सोमवार पर खुला महादेव का तीसरा नेत्र। ऑपरेशन महादेव को अंजाम दिया गया। आतंकियों के साथ हुई मुठभेड़ में पहलगाम हत्याकांड के मास्टरमाइंड सुलेमान शाह उर्फ हाशिम मूसा और उसके 2 साथी यासिर और हमजा, इन 3 आतंकियों को गोलियों से छलनी करके भेज दिया। भारत ने पहलगाम का हिसाब चुकता कर दिया। ये सब मुमकिन कर दिखाया हमारी सेना की नारियों ने। सिंदूर मिटाने वाले पाकिस्तानी आतंकवादियों से आखिर बदला लिया सिंदूर ने। हमारी जीत का सारा श्रेय हमारी सदा सतर्क एवं सक्षम भारतीय सेना को जाता है। माता की जय। देवताओं के देवता गणाधिपति श्री गणेश हमारे साथ है। इस विघ्नहर्ता का आशीर्वाद हमारी रगों में बहता है। हमारे देश के खिलाफ, हमारी संस्कृति के खिलाफ, हमारे धर्म के खिलाफ और मानवता के खिलाफ होने वाले हर एक हमले का हम करारा जवाब देंगे।